मित्रांनो नमस्कार, पुन्हा स्वागत आपलं मराठमोळा ब्लॉग चॅनलवरती कोकण सो अमित या चॅनलवरती. सरप्राईज गाईज, माझा मुलगा कुणाल आहे. तर आज घरी लगभग ना 1 महिन्याचा मार्गशीर्ष महिना संपला, तर आज घरी थोडा नॉनव्हेजचा बेत आहे. अशा प्रकारे तर जेवणामध्ये असणार आहे मुशी किंवा प्रॉन्स आपले असणार आहेत. तसेच लगभग भाकऱ्यांचा पण बेत आहे. तर कशा प्रकारे काय काय पाय वाटतं, तर कुणाल एका महिन्यात काय वाटतं घरी तोंडाला पाणी सुटू तुझ्या? हो, कसं खाणार मग छान आणि सुंदर? सुंदर खाणे. अच्छा मित्रांनो, आपण बघताना काहीतरी घरी आज काहीतरी वेगळं काहीतरी बनतंय. तर मार्गशीर्ष महिना लगभग आताच संपला. काल अमावस्या होती, तर घरी आज मस्त की नॉनव्हेजचा बेत बनलाय. आपण बघू शकतो या ठिकाणी अशा प्रकारे ना सुंदर आणि भाकरी तांदळाची बनले. लगभग घरी आमच्या 6 माणसं आहेत. याप्रमाणे अशा बघा ना आपण लगभग 8 ते 9 भाकऱ्या बनल्या आपण बघताय. तसेच ह्या अशा तव्या अशा प्रकारे छान प्रकारे ना तिला बनवली जाते. आपण बघता अशा सुंदर आणि छान प्रकारे भाकरी बनले. तसंच आता लगभग 1 महिना घरी नॉनव्हेज खात होते. भले मी बाहेर खात होतो तर पण घरी खात नव्हते कोण. तर अशा प्रकारे म्हशीचं कालवण बनलं आपण बघताय. गरम गरम आहे अशा प्रकारे. वाफ बघा किती अशा प्रकारे. तर सुंदर आणि छान चव बघतात ना तोंडाला पाणी सुटतं लगभग. तर हे लगभग 6 जणांचं जेवण बनलं अशा प्रकारे. आणि तोंडी लावला कांदा आणि असणार बाकी सगळं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी बघताय अशा प्रकारे राईस आहे तो भात आहे आपला. तर खूप छान अशी मेजवानी लगभग 1 महिन्याने हाडली. तर अशा प्रकारे ना अशा प्रकारे भाकरी बनवली गेली बघाल ना आपण. आणि अशा प्रकारे हे म्हशीचे पीस आपण बघताय अशा प्रकारे आहेत. तर बघतात तोंडाला पाणी सुटा अशा प्रकारे खूप छान आणि सुंदर आहेत आपण बघताय. तर लगभग अशा प्रकारे आहे. आणि हे बघण्यासाठी आणि तसे सुंदर प्रकारे छोट्या कोलब्यात आपण बघू अशा प्रकारे आपण कालवण बनवलं गेलं कोलबीचं. एक म्हशीचं कालवण आहे, तसं कोलबीचं पण कालवण आपण बघू शकता. आज संध्याकाळी मस्त बेत आहे. तर होप आपण हा व्हिडिओ पूर्ण बघाल अशा प्रकारे. तर अशा प्रकारे सगळं बनलंय आपण बघता. तर मित्रांनो आपण बघता अशा प्रकारे बेत आहे. कांदा लिंबू आणि म्हशीचं कालवण आहे, राईस आहे आणि सुंदर अशी भाकरी. तर अशा प्रकारे बेत आहे. लगभग 1 महिन्याचा बेत घरी सुंदर आहे. तर चला या डिशचा आपण स्वाद घेऊया चला. तर मित्रांनो आपला ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.